या श्रावण महिन्यातील जे कावड आहे, कावड जे गावोगावला निघते, त्याचा अर्थ काय आहे माहीत असेलच सर्वांना. पण मला जेवढं माहीत आहे तेवढं मी सांगते. जसं एक श्रवण नावाचा मुलगा होता, त्याचे आई-वडील आंधळे होते. ते काशीला जात होते म्हणून त्यांना आंधळे असल्यामुळे त्यानं कावड केली आणि त्याच्यात 2 पारडे केले आणि दोन्ही पारड्यात आई-वडिलांना बसवले आणि स्वतःच्या खांद्यावर घेऊन तो जात होता आणि मधात त्यांना तहान लागली म्हणून त्याच्या आई-वडिलाला त्याने बसून ठेवलं आणि म्हणाला, की "इथे नदी आहे, मी पाणी घेऊन येतो." आणि तो गेला आणि पाणी आणण्यासाठी जसा वाकला आणि त्या पाण्याचा आवाज आला, त्यानं आधी पिऊन घेतलं. नंतर ते द्रोण केले पाण्याचे, त्याच्यात तो पाणी आणणार होता. तर त्या एक राजा होता तो शिकारीसाठी गेलेला होता. त्यानं काय केलं, की त्याला वाटलं, की हा प्राणी पाणी प्यायला आला म्हणून त्यानं बाण मारला. बाण मारल्याबरोबर तो घायाळ झाला श्रवण आणि जागीच ठार झाला आणि तो जवळ गेला. "अरे, मला माहीत नव्हतं तू पाणी पित आहे म्हणून मला वाटलं, की कोणी प्राणी आहे म्हणून मी तुला मारले आहे. तर मला माफ कर." तर म्हणाला, की "माझे आई-वडील तहानेनं ग्रासले आहे. तुम्ही त्यांना हे पाणी नेऊन द्या." आणि तो राजा गेला आणि त्याच्या आई-वडिलांना पाणी नेऊन द्यायला गेला. म्हणाले आई-वडील आंधळे होते. ते म्हणाले, की "श्रवण इतका वेळ का लावला?" तर तो काहीच बोलला नाही. तर म्हणाला, "श्रवण तू बोलत का नाही तू? पाणी तर आणले, तू बोलत का नाही?" तो काहीही बोलला नाही आणि तो राजा नंतर म्हणाला, की "तुमचा मुलगा माझ्या ह्याच्याने मरण पावला. मी त्याला बाण मारला आणि हे पाणी मी तुमच्यासाठी आणले आहे." तेव्हा ते खूप आक्रोश करून खूप रडत होते आई-वडील, आंधळे आई-वडील खूप आक्रोश करून रडत होते आणि त्या राजानं काय केलं, की त्या दोघंही आंधळ्या आई-वडिलांना घेतलं आणि त्यांना काशीला दर्शनाला नेले. म्हणून हे कावडचा जो नियम आहे, तो नित्य नियम या श्रावण महिन्यात पाळला जातो. एवढं मला याचा अर्थ माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगितले. व्हिडिओ कसा वाटला? शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडल्यास बेल आयकॉनवर बटन दाबा. धन्यवाद.